नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीचा तसाच तो आहाराचाही. भारतीय परंपरेत जेवणाचं ताट वाढलं की सर्वात शेवटी तुपानी अन्नशुद्धी करून मग जेवण सुरू करण्याची पद्धत आहे. पण ही फक्त पद्धत किंवा परंपरा नाही, तर त्यामागे मोठं आरोग्यशास्त्र सुद्धा आहे. एकतर अन्नशुद्धीसाठी तूपच का वापरायचं, याचं उत्तर आहे पारंपरिक पद्धतीने बनवलेलं तूप हे अनेक संस्कारातून तयार झालेलं असल्यामुळे मुळातच शुद्ध असतं. दुधातला सारभाग म्हणजे मलई. मलईचं दही केलं आणि ते घुसळलं की त्यातला सारभाग म्हणजे लोणी, आणि लोण्यावर अग्निसंस्कार करून त्यातला पाण्याचा अंश पूर्णपणे उडून गेला की शिल्लक राहतं ते 52 कशी शुद्ध तूप. विरजण्याचा संस्कार, मंथन संस्कार आणि अग्निसंस्कार यांच्या योगे तुपातील सर्व अशुद्धी नष्ट झालेली असते. आणि असं शुद्ध लोणकढं साजूक तूप विषनाशक असतं असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं असल्यामुळे त्यामध्ये अन्नाला शुद्ध करण्याचीही कपॅसिटी असते. तुपाने अन्नशुद्धी या संकल्पनेमागे अजूनही एक आरोग्य सवय लपलेली असते, व ती म्हणजे जेवणामध्ये तुपाचा समावेश असायलाच हवा. कोरडं अन्न पोटात जाऊ नये, शरीरात योग्य स्निग्धता असणं हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असतं. साध्या निर्जीव गाडीमध्ये सुद्धा आपण पेट्रोलच्या बरोबरीने चांगल्या क्वालिटीचं तेल टाकतो. घराचा दरवाजा काही वर्षांनी करकर आवाज करू लागला तर पटकन त्याच्या जॉईंटवर थोडंसं थेंबभर वंगण सोडतो. मग शरीर तर रात्रंदिवस काम करत असतं. त्यामुळे त्याला सुद्धा योग्य स्निग्धतेची, योग्य वंगणाची गरज असतेच की, आणि तुपाच्या माध्यमातून ही गरज पूर्ण होत असते. अन्नपचन व्यवस्थित व्हावं, मलशुद्धी पूर्णपणे आणि विनासायास व्हावी, सांध्यांमध्ये डिजेनरेटिव्ह चेंजेस होऊ नयेत, डोळ्यांना ड्रायनेस येऊ नये, स्किन निस्तेज होऊ नये, केस अकाली गळू नये आणि किंवा पांढरे होऊ नये, या सगळ्यासाठी तुपाचा आहारात समावेश असणं आवश्यक असतं. मात्र यासाठी तूप पारंपरिक पद्धतीने बनवलेलं असावं लागतं. तूप कसं करावं, कसं साठवावं आणि प्रत्येकाने किती प्रमाणामध्ये खावं हे समजून घ्यायचं असेल तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.